Hello students, hi. In last lecture we discussed about the capitalization. What is the meaning of capitalization? Capitalization means combination of own capital and borrowed capital. Okay. Today in this lecture we will discuss about the types of capitalization. Mainly there are three types of capitalization, that is overcapitalization, undercapitalization and optimum capitalization. Today we will discuss only on overcapitalization. Overcapitalization, as the name indicates that it is over. Capitalization means काय आहे? कॉम्बिनेशन आहे ओन कॅपिटल आणि बॉरोड कॅपिटलचं. ते ओव्हर होतं. ओव्हर म्हणजे काय? एक्सेस. पहिल्यांदा अगदी सिम्पल टर्ममध्ये सांगते. सो ओव्हर कॅपिटलायझेशन मीन्स काय? हे कॅपिटल काय आहे आपल्याकडे? एक्सेस आहे, जास्त आहे. आता याचं मिनिंग सांगायचं म्हणजे ओव्हर कॅपिटलायझेशन मीन्स, अवघड आहे थोडंसं समजायला, द फर्म्स इनॲबिलिटी टू अर्न रिझनेबल इन्कम ऑन इट्स फंड्स ऑर इन्व्हेस्टमेंट. बघा आता काय झालेलं असतं? एक्सेस कॅपिटल झालेलं असतं आणि एक्सेस कॅपिटल झालेलं असल्यामुळे आपल्याला जे मिळालेलं इन्कम आहे ते काय आहे? थोडंसं कमी पडतं, कारण कॅपिटल जास्त आहे, आपण त्याचा युटिलायझेशन प्रॉपरली केलेलं नसतं. बघा, व्हेन ए बिझनेस इज अनेबल टू अर्न ए फेअर रिटर्न ऑन इट्स आउटस्टँडिंग सिक्युरिटीज. आपण काय केलेलं आहे? बॉरोड कॅपिटल जास्त घेतलेलं आहे, ओन कॅपिटल आपल्याकडे जास्त आहे आणि आपण त्याचा इफिशियंटली युटिलायझेशन करत नाही आणि म्हणून त्याच्यापासून आपल्याला मिळणारं जे रिटर्न आहे ते पण रिटर्न काय आहे? आपल्याला अपुरं आहे, इनॲडेक्वेट आहे, इनसफिशियंट आहे. ओके. सो अमाऊंट ऑफ इश्यूड शेअर्स. बघा, आपलं कॅपिटलायझेशनचं मिनिंगच सांगितलेलं आहे की काय आहे? ओन कॅपिटल आहे आणि बॉरोड कॅपिटल. ओन कॅपिटलमध्ये काय आहे की इश्यूड शेअर्स जे आहेत मच मोर दॅन रिक्वायरमेंट ऑफ कंपनी. आपल्या गरजेपेक्षा कॅपिटल जास्त असणं म्हणजे ओव्हर कॅपिटलायझेशन. ओके. सो द रेट ऑफ डिव्हिडंड अल्सो डिमिनिशेस. आपण जो डिव्हिडंड देणार आहोत तो सुद्धा काय असतो? तो काय होतो? कमी होतो आणि त्याचा इफेक्ट काय होतो की व्हॅल्यू ऑफ शेअर्स इन द मार्केट अल्सो गोज डाऊन. आपण जेव्हा जास्त डिव्हिडंड देत असतो तेव्हा ॲटोमॅटिकली आपल्या शेअर्सची व्हॅल्यू काय असते? मार्केटमध्ये वाढत जाते. पण जेव्हा आपण डिव्हिडंड कमी देतो तेव्हा काय होतं की आपल्या शेअर्सची व्हॅल्यू मार्केटमध्ये काय होते? कमी कमी होत जाते. सो ओव्हर कॅपिटलायझेशन मीन्स कॅपिटल इज एक्सेसिव्ह इन रिलेशन टू इट्स अर्निंग कॅपॅसिटी. आता व्हॉट आर द कॉजेस ऑफ ओव्हर कॅपिटलायझेशन? का बरं ओव्हर कॅपिटलायझेशन होत असेल? तर फर्स्ट आहे ओव्हर इश्यू ऑफ कॅपिटल. आपण काय करतो की आपली रिक्वायरमेंट कन्सिडर न करता, लक्षात न घेता आपण जास्त शेअर्स इश्यू करतो. बरोबर? बिकॉज दिस एक्सेस कॅपिटल कॅनॉट बी प्रॉफिटेबली युटिलाइज्ड. आपण त्याचा जास्त वापर करून घेऊ शकत नाही आणि म्हणून काय होतं की डिव्हिडंड जो आहे तो जास्त शेअर्समध्ये दिला जातो. एक एक्झाम्पल देते तुम्हाला. बघा, काय आहे एक्झाम्पल? आता कंपनीला काय आहे की 10,000 रुपीज प्रॉफिट झालेला आहे किंवा ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न 10,000 आहे आणि 10% आहे. ओके. आता कंपनीचे कॅपिटलायझेशन काय आहे? 1,00,000 शेअर्स, 1,00,000 रुपयाचे आहे. 10,000 शेअर्स इंटू ₹10 पर शेअर्स. ठीक आहे. आता काय झालं आहे की आपले कॅपिटल किती आहे? 1,00,000 आणि आपण डिसाईड किती केलं की 10% आपल्याला डिव्हिडंड द्यायचा आहे. 10,000 आपल्याला डिव्हिडंड 10,000 प्रॉफिट आहे आणि तो आपल्याला डिसाईड करायचा आहे. पण ॲक्च्युअल प्रॉफिट मात्र आपल्याला किती झालेला आहे की 8,000 झालेला आहे. आता 8,000 मग काय आहे की हा 10% जर द्यायचा ठरवला तर फक्त 8,000 शेअर्सवरतीच द्यावा लागेल. 10,000 काय आहे? 10,000 शेअर्स आहेत आपले, म्हणजे 2,000 शेअर्स जास्त आहेत. याला आपण आपल्या अपेक्षेप्रमाणे डिव्हिडंड देऊ शकत नाही. लक्षात आलं? म्हणजे काय झालं की ओव्हर इश्यू ऑफ कॅपिटल इट इज वन ऑफ द कॉज फॉर ओव्हर कॅपिटलायझेशन. ठीक आहे. आता सेकंड आहे रिझन
की इनकॉर्पोरेशन ऑफ कंपनी विथ इन्फ्लेटेड ॲसेट्स. आपण ज्या काही ॲसेट्स घेतल्या आणि कंपनी चालू केली, या ॲसेट घेत असताना काय झालं, तेव्हा इन्फ्लेशन होतं, तेजी होती, ॲसेट्सच्या किमती जास्त होत्या. ॲसेट्स ॲक्वायर्ड ॲट हायर प्राइसेस. खूप जास्त किमतीला आपल्याला ॲसेट घ्याव्या लागल्या आणि आपला बिझनेस सुरू करावा लागला. आणि काही वेळेस काय होतं की आपण काय करतो, बिझनेस ट्रान्सफर करत असताना म्हणजे पार्टनरशिपचा आपण जॉईंट स्टॉकमध्ये आपण कन्व्हर्ट करतो किंवा सोल प्रोप्रायटर आपण पार्टनरशिपमध्ये कन्व्हर्ट करतो आहे. हे कन्व्हर्ट करत असताना आपण ॲसेट्स ट्रान्सफर्ड ॲट प्राईस हायर दॅन द रिअल व्हॅल्यू. तिच्या आहे त्या किमतीपेक्षा जास्त किमतीला आपण त्या ट्रान्सफर करतो, इन्फ्लेटेड रेटनी ट्रान्सफर करतो. बरोबर. मग ॲसेट साईड जास्त दिसते आणि मग ॲसेट साईड इकडे आपल्याला लायबिलिटी साईडला मॅच करायची असेल तर आपण काय करतो, शेअर्स इश्यू करतो आणि कॅपिटल काय होतं आपलं, एक्सेस होतं. समजलं. ओके. देन थर्ड, मी तुम्हाला सेपरेट PPT सेपरेट नोट बनवून देणार आहे. ठीक आहे. आता माझं एक्झामचं काम होत आलेलं आहे, मी ते टायपिंगचं काम करते आहे आणि तुम्हाला मी नोट्स देणार आहे. डोंट वरी. या PPTवरून तुम्हाला समजणार नाही. ही PPT मी नेटवरून घेतलेली आहे. जस्ट तुम्हाला माहिती असावं म्हणून मी थोडंसं तुम्हाला दिलेली आहे. ओके. मी माझी सेपरेट PPT बनवून तुम्हाला देते किंवा नोट्स बनवून देईन. प्रमोशन एक्सपेन्सेस. प्रमोशन एक्सपेन्सेस मीन्स काय आहे की जेव्हा आपण बिझनेस स्टार्ट करतो तेव्हा आपल्याला काही एक्सपेन्सेस करावे लागतात. दॅट इज नोन ॲज प्रमोशन एक्सपेन्सेस. आता हे एक्सपेन्सेस करत असताना काय आहे की हाय एक्सपेन्सेस इन्कर्ड इन प्रमोटिंग द एंटरप्राइज. आपली ऑर्गनायझेशन लोकांना माहिती व्हावी, आपला बिझनेस चांगला चालावा म्हणून आपण काही एक्सपेन्सेस करतो, काही सर्टिफिकेट्स आपल्याला घ्यावे लागतात. बरोबर. त्याला काय म्हणायचं, प्रमोशन एक्सपेन्सेस. मग आता हे करत असताना काय आहे की आपण नॉन प्रोडक्टिव्ह ॲसेट्सवरती जास्त एक्सपेन्सेस करतो. तर नॉन प्रोडक्टिव्ह ॲसेट्स कोणत्या आहेत, गुडविल आहे, पेटंट्स आहेत, आपल्याला काही पेटंट्स घ्यावे लागतात, यासाठी आपण काही खर्च करतो. आणि हा खर्च काय आहे, हा जास्त झाल्यामुळे म्हणजे ॲसेट साईड पुन्हा काय झाली, जास्त झाली. मग ही मॅच करण्यासाठी आपण काय करतो, शेअर्स इश्यू करतो आणि आपण ओव्हर कॅपिटलाइज्ड होतो. समजलं. देन एस्टॅब्लिशमेंट ऑर एक्सटेन्शन. बघा, आपण बिझनेस हे स्थापन पण करतो आहे किंवा काही वेळेस काय करतो आपण की एक्सपांड करत असतो, एक्सटेन्शन करत असतो, न्यू प्रॉडक्ट लॉन्च करतो, न्यू ब्रँच ओपन करतो, न्यू ऑफिस ओपन करतो. या ॲक्टिव्हिटी करत असताना आपण ह्या इन्फ्लेशनरी पिरियडमध्ये करतो. म्हणजे जेव्हा तेजी चालू असते, सगळ्या किमती जास्त असतात, यावेळी आपलं काय होतं, एक्सटेन्शन होतं. आणि मग ॲटोमॅटिकली काय होतं की बूम. बघा, लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं आहे, बूम इज ए सिग्निफिकंट फॅक्टर ऑफ मार्केटिंग द कॉर्पोरेशन ओव्हर कॅपिटलाइज. सगळ्यात महत्त्वाचं मेन कारण आहे ओव्हर कॅपिटलायझेशनला, ते आहे बूम. तेजीच्या काळामध्ये आपण बिझनेस काय करत असतो, एक्सपांड करत असतो, एक्सटेंड करत असतो किंवा एस्टॅब्लिश करत असतो, तेव्हा किमती जास्त असतात. आणि मग आपण ज्या ॲसेट्स घेतो, दॅट ॲसेट्स ॲक्वायर्ड ॲट हायर प्रायसेस, आणि म्हणून काय आहे की तेवढी अर्निंग कॅपॅसिटी आपली नसते आणि म्हणून आपण ओव्हर कॅपिटलाइज्ड होतो. नेक्स्ट आहे शॉर्टेज ऑर लॅक ऑफ कॅपिटल. काही वेळेस काय होतं की आपल्याकडे कॅपिटल नसतं किंवा शॉर्टेज होतं, मग आपल्याला काय करावं लागतं, कर्ज घ्यावं लागतं. वी बॉरो ॲडिशनल कॅपिटल ॲट हेवी रेट ऑफ इंटरेस्ट. खूप जास्त दराने आपल्याला काय करावं लागतं की कॅपिटल बॉरो करावं लागतं. आणि मग आपल्या इन्कमचा मोठा हिस्सा, लायन्स शेअर्स म्हणतो आपण त्याला, हा लायन्स शेअर काय आहे की इटन बाय द लेंडर्स. जे आपल्याला कर्ज देणार आहेत त्यांना व्याजाच्या रूपात आपल्याला हे आपलं इन्कम द्यावं लागतं आणि मग राहिलेल्या लोकांना इन्कम जास्त मिळत नाही. समजलं. ओके. नेक्स्ट आहे हेवी कॅपिटल एक्सपेंडिचर. बघा, आपल्याला तुम्हाला माहिती आहे की आपल्याला कॅपिटल एक्सपेंडिचर, कॅपिटल बजेटिंग डिसिजन हे टॉपिक गेले मॅनेजमेंट अकाउंटमध्ये होतेच. मग फिक्स ॲसेट खरेदी करत असताना आपण त्याच्यामध्ये खूप सारा हेवी एक्सपेंडिचर केला, परचेस ऑफ फिक्स ॲसेट, आणि त्याचं इन्कम मिळायला वेळ लागतो. बरोबर आहे की नाही. आणि मग काय आहे, मग आउटपुट इज नॉट इन प्रपोर्शन टू द हेवी एक्सपेंडिचर. जेवढं आपण कोट्यवधी रुपये आपण त्या ॲसेटमध्ये टाकतो, इन्व्हेस्ट करतो, त्या प्रपोर्शनमध्ये लगेचच आपल्याला त्याचे रिटर्न्स मिळत नाहीत. आणि मग काय होतं की एक्सेसिव्ह ऑपरेटिंग कॉस्ट
रिड्यूस द गेन ऑफ द कंपनी. बरं नाही की आपल्याकडे पैसे राहत नाहीत जास्त डिव्हिडंड द्यायला, कमीच डिव्हिडंड दिला जातो आणि म्हणून काय आहे ओव्हर कॅपिटलायझेशनची सिच्युएशन येते. नेक्स्ट आहे डिफेक्टिव्ह डिप्रिसिएशन पॉलिसी. डिप्रिसिएशन म्हणजे काय? विअर अँड टिअर ऑफ ॲसेट्स. बरोबर. आपण काय करत असतो की डिप्रिसिएशन काय म्हणजे आहे, इट इज अ वन टाईप ऑफ रिझर्व जो आपण बाजूला काढून ठेवत असतो की जेव्हा आपल्याला नवीन ॲसेट घ्यायची तेव्हा आपल्याकडे हाताशी पैसे असावेत म्हणून आपण काय करतो की डिप्रिसिएशन काढून ठेवत असतो. बरोबर. सो मेनी कंपनीज बिकम ओव्हर कॅपिटलाइज्ड बिकॉज दे डू नॉट मेक ॲडेक्वेट प्रोव्हिजन फॉर डिप्रिसिएशन. पुरेशी तरतूद केली जात नाही डिप्रिसिएशनसाठी. आणि डिप्रिसिएशन कशासाठी असतं आपल्याला? रिप्लेसमेंट. बरोबर. ऑफ ॲसेट बदलायची असेल तर आपल्याकडे पैसा हाताशी असावा म्हणून आपण तो रिझर्व ठेवतो, पण तो नीट मेंटेन केला जात नाही. इनॲडिक्वेट डिप्रिसिएशन कॉजेस इनइफिशियन्सी इन द कंपनी विच टर्न इनटू रिड्यूस्ड अर्निंग कॅपॅसिटी. काय केलं जातं? डिप्रिसिएशन मेंटेन केलं जात नाही. मग ऐनवेळी जेव्हा आपल्याला ॲसेट रिप्लेस करायची असती तेव्हा पुन्हा लोन घ्यावं लागतं. पुन्हा काय होतं मग त्यांचे पैसे इंटरेस्टमध्ये आपले जातात. ठीक आहे, लक्षात येते. म्हणजे काय आहे डिफेक्टिव्ह डिप्रिसिएशन पॉलिसी. देन नेक्स्ट आहे लिबरल डिव्हिडंड पॉलिसी. आता डिव्हिडंड मीन्स काय? मी नेहमी तुम्हाला सांगते डिव्हिडंड मीन्स तुम्ही लगेच सांगता मला लाभांश, तर एवढंच नाही. तर डिव्हिडंड मीन्स ए पार्ट ऑफ प्रॉफिट. डिव्हिडंड म्हणजे प्रॉफिट नाही. डिव्हिडंड मीन्स ए पार्ट ऑफ प्रॉफिट विच आर डिस्ट्रीब्युटेड टू शेअरहोल्डर्स. मग या डिव्हिडंड पॉलिसी असतात. ठीक आहे. काही लोक स्टेबल डिव्हिडंड पॉलिसी वापरतात, स्थिर देतात. किती जरी प्रॉफिट जास्त झाला तरी काय करायचं, एका ठराविक दरानेच डिव्हिडंड द्यायचा. त्याला स्टेबल डिव्हिडंड पॉलिसी म्हणतात. ठीक आहे. काही जण लिबरल डिव्हिडंड पॉलिसी, जो आत्ता आपण पॉईंट डिस्कस करतो आहे, लिबरल डिव्हिडंड पॉलिसी म्हणजे काय आहे की जेवढा प्रॉफिट होईल तेवढा डिव्हिडंड वाटायचा. जास्त प्रॉफिट झाला जास्त डिव्हिडंड द्यायचा, कमी प्रॉफिट झाला कमी डिव्हिडंड द्यायचा. ओके. मग आता काय आहे की टू लिबरल ठेवायचंच नाही रिझर्व, काहीच पैसा आपल्याकडे ठेवायचाच नाही. असं जर धोरण ठेवलं तर ऐनवेळी काही प्रॉब्लेम झाला, काही ॲसेट खरेदी करायची वेळ आली तर आपल्याकडे पैसे नसतात. ओके. वी निग्लेक्ट ऑर दे निग्लेक्ट इवन द इसेन्शियल रिक्वायरमेंट्स अँड प्रोव्हिजन्स. ह्या गरजांकडे लक्षच दिलं जात नाही आणि मग काय आहे त्याचा आपल्या रिटेन्ड अर्निंगचे जे काही बेनिफिट्स असतात त्याच्यावरती इफेक्ट होतो आणि आपल्याकडे पैसा शिल्लक राहत नाही. ओके. आणि लास्ट पॉईंट आहे फिस्कल ऑर टॅक्सेशन पॉलिसी. टॅक्सेशन पॉलिसी जी काय आहे एक्सेसिव्ह, काही वेळेस काय होतं गव्हर्मेंट खूप जास्त टॅक्स आकारत असतं, चार्ज करत असतं आणि मग ड्यू टू एक्सेसिव्ह टॅक्सेशन बाय गव्हर्मेंट, ड्यू टू द निगेटिव्ह टॅक्सेशन पॉलिसी कंपनीची टॅक्स लायबिलिटी इन्क्रीज होते आणि मग काय होतं की खूप टॅक्स भरावा लागतो आणि डिव्हिडंडसाठी खूप कमी पैसा आपल्या हातात राहतो आणि त्याचा परिणाम आपल्या कॅपिटलायझेशनवर होतो आणि काय होतं मग की ओव्हर कॅपिटलायझेशनची सिच्युएशन येते. लक्षात आलं. आता ओव्हर कॅपिटलायझेशन म्हणजे काय? आता हे सगळं मी त्याचे काय सांगितले तुम्हाला कॉजेस सांगितले. आता ओव्हर कॅपिटलायझेशन म्हणजे काय आलं लक्षात तुमच्या? firm's inability to earn a reasonable income on its funds or investment. किंवा business is unable to earn a fair return on its outstanding securities. कंपनी आपल्या शेअरहोल्डर्सना पुरेसा डिव्हिडंड देऊ शकत नाही किंवा मिळवू शकत नाही. म्हणजे काय आहे ओव्हर कॅपिटलायझेशन. कशामुळे देऊ शकत नाही? बिकॉज ऑफ एक्सेसिव्ह कॅपिटल. किंवा कंपनी आपल्या कॅपिटलचा मॅक्झिमम युटिलायझेशन करू शकत नाही, करत नाही. तिचं कॅपिटल रिक्वायरमेंटपेक्षा जास्त असतं तेव्हा ओव्हर कॅपिटलायझेशनची सिच्युएशन येते. समजलं. आता हे आपण काय पाहिले कॉजेस. मी तुम्हाला सगळ्या नोट्स देणार आहे, डोंट वरी. माझं काम चालू आहे, जेव्हा होईल तेव्हा मी ते देईन.
मोठा व्हिडिओ झाला तर अपलोड होत नाही. ओके, थँक्यू, बाय.